काय सीन आहे भाई. 4 किलोमीटरचे 5 किलोमीटरचे पिकअप येत आहेत आणि 2 आणि 3 किलोमीटरचे ड्रॉप येत आहेत. ड्रॉपचेच पैसे भेटत आहेत भाई, पिकअपचे पैसे नाही भेटत आहे. झोमॅटो खरंच यार, तुला बांबूने झोडला पाहिजे यार. काय फालतूगिरी. अरे मग एवढे मोठे मोठेचं पिकअप घ्यायचे असेल तर आम्ही ओव्हरनाईट नाही करणार. आम्ही दुपारमध्ये कशाला मरवतोय मग रोडवरती एवढ्या गरमीत. असंच पाहिजे असेल तर. म्हणून मला हे आउट ऑफ झोनवाले ऑर्डर पटत नाही. बघतो आता मी कल्टी मारायचाच प्रयत्न करतो. बस झालं, डोक्यात जायला लागले आता. अच्छा, गावात लिमिट असते माणसाची, तोपर्यंत ठीक आहे. हे काय सारखा आईच्या गावात. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 28 आणि दिवसाची पहिली ऑर्डर लागली आहे फायर बाउल. मी मस्ती नाही करत आहे, पण आजचा ऊन काहीतरी बेकार आहे बाई. खूप म्हणजे खूप बेकार आहे. बाहेर निघल्या बेकार हीट लागते. एवढ्या दिवसापासून उन्हामध्ये काम करते ठीक आहे, पण आजचा ऊन काहीतरीच बेकार आहे. शी बाई शी. इथे फायरवॉलची ऑर्डर लागली होती. कस्टमरला कळंबोलीमध्येच ऑर्डर डिलिव्हर करायचं होतं, पण कस्टमरकडनं एक छोटीशी मिस्टेक झाली. ती मिस्टेक म्हणजे अशी झाली की कस्टमर आहे नेरूळमध्ये आता सध्या, आणि त्यांना नेरूळमध्ये ह्यांना ती ऑर्डर पाहिजे कस्टमरला. तर 2 ऑप्शन असतात. एक डायरेक्टली ॲड्रेस चेंज करून आम्ही डायरेक्टली त्या लोकेशनवरती पोचतो, आणि जर इन केस जर ॲड्रेस चेंज नाही झाला कुठल्या कारणामुळे, तर मग लाईव्ह लोकेशनच्या थ्रू आम्ही जातो. आता ह्या ऑर्डरचे पैसे कधी भेटतील मला नाही माहिती, बट ठीक आहे यार, आपण त्यांचं त्या लोकेशनवरती पोचून त्यांना फटाफट ऑर्डर डिलिव्हर करून टाकू. ठीक आहे, चला मित्रांनो. ऑर्डर झालं डिलिव्हर्ड. इथे सपोर्ट तिकीटवरती जाऊ, न्यू तिकीट अँड पास्ट ऑर्डर रिलेटेड इशू. हा फायर बाउल ऑर्डर पे रेस तिकीट I travel 20 kilometers because address change. ठीक आहे, रेस तिकीट. आता इथे तिकीट रेस झालेली आहे. बघूया. अजून एक ऑर्डर लागली आहे इथे आत्ता जस्ट. नेरूळवरून सानपाड्याची ऑर्डर लागलेली आहे. 5 किलोमीटरचा पिकअप आहे. बाप रे. ठीक आहे, चला काय हरकत नाही. मित्रांनो, मी चार्जर विसरलो आहे. याचं काय बोलतात त्याचा, केबल, कॅमेरा चार्ज करण्यासाठी केबल विसरलो आहे. आणि पिझ्झा हटची ऑर्डर लागली आहे इथे. तर ते बोलतात की बॅक साईडनी या. मी बोललो भाई मी झोमॅटोचं काय घातलं नाही आहे, तुम्ही देऊ शकता इथे. तर ते बोलतात की नाही बाबा अलाउड नाही आहे. ठीक आहे, बॅक साईड तर बॅक साईड. स्विगी झोमॅटो एरिया 0650. ठीक आहे. ए बिल पडू नको रे. आता ही ऑर्डर अशा ठिकाणी आहे ना, ही DY पाटील हॉस्टेल. जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो DY पाटीलमध्ये, बाप रे, 1 तास गेला होता शोधता, कारण खूप मोठं हॉस्टेल आहे. आणि एंट्री जी आहे ना ती हॉस्पिटलच्या इथून आहे एंट्री. ठीक आहे, काय हरकत नाही. बाबू यांनी गाडी बघ कशी पार्क केली आहे. सही आहे. लागल्या पिझ्झा हटचा. जवळजवळ अर्धा तास झाला गोल गोल फिरतोय.
पहिले तिने हॉस्टेलचं लोकेशन टाकलं आहे. हॉस्टेलच्या लोकेशनवरती बोलले की नाही तिथे नाही यायचं आहे, बँक ऑफ बडोदाच्या इथे यायचं आहे. बँक ऑफ बडोदा कुठे आहे नाही, तिथे लेफ्ट साईडला ATM आहे. तर त्या ATMच्या इथे आलो आणि तिला फोन केला की कुठे यायचं आहे. तर आता बोलते की DY पाटीच्या सेकंड गेटवरती यायचं आहे. अरे किती कन्फ्युजन आहेत लोक, किती आई शपथ, असा राग येते ना. माझ्याच पदरामध्ये असे लोक का भेटतात. हो, खूप ऊन होता. विचार केला की थोडासा ब्रेक घेतो कॅमेरासाठी. आणि टाईम बघू शकता 3:22 टाईम आहे. ही होत आहे आणि ही दिवसाची 6वी ऑर्डर आहे. आणि नवरत्न व्हेज रेस्टॉरंट 5434. हाँगकाँग राईस, त्याच्या आतमध्ये हाँगकाँग राईस आहे मित्रांनो. सगळ्या 25-25 रुपयाच्या ऑर्डर लागत आहेत. आई शपथ, काय चाललं आहे काय. पण ठीक आहे, इन्सेंटिव्ह अचीव होऊन जाईल. 17 ऑर्डर्स करायचे आहेत आपल्याला. ही 6वी ऑर्डर आहे आपली दिवसाची. पाण्याच्या बाटल्या पण खाली झाल्यात. ते कुठे, अच्छा डस्टबिन आहे ना इथे. अजून काय काय आहे, बॅगेट, टिश्यू पेपर, हे पण टाकून देतो. सुका कचरामध्ये पाण्याच्या बाटल्या आणि टिश्यू पेपर जातील. ठीक आहे, चला. 300 मीटरच्या अंतरावरतीच आहे, जवळजवळ. मित्रांनो, मी आता बेलापूरमध्ये आहे आणि बर्गर किंगची ऑर्डर लागलेली. इथून पिकअप केली ऑर्डरला. कस्टमरने एक नोटपॅडमध्ये एक मॅसेज टाकला आहे खाली की बाबा 2000 रुपयाचे सुट्टे घेऊन ये. पहिली मेन गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटने 2000 रुपयाच्या नोटा आहेत त्या बंद केल्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे 2000चे सुट्टे कसे असतील. मोस्ट प्रॉबब्ली जुना नोट असेल, नाहीतर बघूया काय होतं आहे. कुठल्या साईडला आहे ह्याची सोसायटी. अच्छा, ह्या साईडला. ठीक आहे. अरे 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 4 किलोमीटरचा पिकअप आणि 4 किलोमीटरचा ड्रॉप. भाई काय मस्ती चालली आहे काय. झोमॅटो काय चाललं आहे काय. आणि दाखवले किती, 40 रुपये. बघू, याची पण तिकीट रेस करायला लागेल आय गेस. ल ल ल ल ल ल ल ल ली ले मुश्किल है यार. ले मुश्किल आहे स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं, ते पण एवढं उन्हात. आता तर मला जास्त ऊन नाही आहे, 4:30 वाजलेत. बहुत ज़्यादा मुश्किल है भैया, बहुत ज़्यादा मुश्किल. घामा घूम है फुल. हाय 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 हाय. अले अले अले. टाटा वर्सेस बलेनो. काय सीन आहे भाई. 4 किलोमीटरचे 5 किलोमीटरचे पिकअप येत आहेत आणि 2 आणि 3 किलोमीटरचे ड्रॉप येत आहेत. ड्रॉपचेच पैसे भेटत आहेत भाई, पिकअपचे पैसे नाही भेटत आहे. झोमॅटो खरंच यार, तुला बांबूने झोडला पाहिजे यार. काय हे फालतूगिरी. अरे मग एवढे मोठे मोठेचं पिकअप घ्यायचे असेल तर आम्ही ओव्हरनाईट नाही करणार.
आम्ही दुपारमध्ये कशाला मरवतोय मग रोडवरती एवढं गरमीत. जास्तच पाहिजे असेल तर. म्हणून मला हे आउट ऑफ झोनवाले ऑर्डर पटत नाही. बघतो आता मी कल्टी मारायचाच प्रयत्न करतो. बस झालं, डोक्यात जायला लागले आता. अच्छा गावात लिमिट असते माणसाची, तोपर्यंत ठीक आहे. हे काय सारखा आईच्या गावात. इथे मल्टी ऑर्डर लागली आहे सीवूड्स. हे काय सेम कस्टमर डिलेवरी. ठीक आहे, ऑर्डर रेडी आहे का? नाही. इथं नेरूल काय काय काय. अच्छा, हॉस्टेलमध्ये जायचं आहे. ठीक आहे. 8383. हां, मागाशी पण इथूनच ऑर्डर घेऊन गेलेलो. हो, कंटाळा आला यार आज. एट थ्री फोटो काढतो, व्हिडिओ करतो जातो. नाही हो, नाही असं काही नाही. नंबर काय 261 आहे का? हां, 2 बार करत. माझी द्या ना. चेक कर पहिला. ऑर्डर काय मित्रा? 8383. नाही, रेडी नाही आहे. दुसरी कुठली ऑर्डर लागली आहे? काय भाई, मला प्रनाऊन्स करता पण नाही येतं. एवढा मग्न आहे की एक्झिटच विसरलो कुठून आहे. समझ रहे हो मिडू, कितना प्रेशर आहे हम पे. पण मला लय कंटाळा आला भाई. हे आउट ऑफ एरिया, इच्छा गावात यांच्या इच्छा. कुत्र्याचं लेंडूक शिव्या पण देऊ शकत नाही. म्हणजे वर्थ आहे का? कॉमन सेन्सची गोष्ट आहे भाई. 4 किलोमीटर 5 किलोमीटरचे पिकअप किती वेळा भेटले मला. आणि सारे तसे पैसे पण देत नाही. ठीक आहे, चला तुम्ही लांब लांबचे ऑर्डर देताय, पिकअप एवढे मोठे मोठे, अरे द्या ना तसे पैसे. नाही देते मग कोणाचं पण डोकं फिरेल. मग होतात मग बरोबर ऑर्डर कॅन्सल. एवढे मोठे मोठे पिकअप जर तुम्ही द्याल तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ती होणारच ना ऑर्डर कॅन्सल. हे बघा, 4 किलोमीटर आलो, परत 4 किलोमीटरचा दुसरा पिकअप आहे. म्हणजे 8 किलोमीटर इथंच झालं आहे ना. निव्वळ फालतूगिरी चालू आहे आज. मित्रांनो, आता मी सध्या खारघरमध्ये आहे. नेरूळवरून डायरेक्ट खारघर आलो, कारण पाणी डोक्याच्या वरून चाललं होतं. लिटरली 4.5 किलोमीटरचा एक ऑर्डर लागला होता. 4.5 किलोमीटरचा पिकअप होता आणि 2.5 किलोमीटरचा ड्रॉप होता. नॉर्मली तिथे 65 ते 70 रुपयाच्या आसपास पैसे द्यायला पाहिजे होते, पण तिथे देत होता 51 रुपये. आता डोका फिरला, मी ऑर्डरला ॲक्सेप्टच नाही केला. आणि मग ऑर्डर ॲक्सेप्ट नाही केल्यावरती जाते डिनायलमध्ये. तर आजचा इन्सेंटिव्हसाठी 2 डिनाय तुम्ही करू शकता. 2 डिनायच्या वरती 3 डिनाय जर झाले तर मग पूर्ण इन्सेंटिव्ह गेला समजायचा. पण आता मी अजून एक माझ्याकडे ऑप्शन आहे डिनायचा, पण मी तो मोस्ट प्रॉबेबली करणार नाही डिनाय. आणि खारघरमध्ये आहे तर ठीक आहे. आता बघूया इथे ऑर्डर कसे भेटतात. तर एक ऑर्डर लागली आहे केकची, तर तोच डिलेवर करायला चाललो आहे. आणि ही दिवसाची 13वी ऑर्डर आहे.
वैताग आला. 25 25 25 25 काय सीन आहे हा. 25 25. हो. अरे एस बी आयचा ए टी एम पण आहे, पैसे पण डिपॉझिट करायचे आहेत. पण हा ए टी एमचं एक वैशिष्ट्य आहे की नेहमी हा ए टी एम बंद असतो किंवा ब्लॅक स्क्रीन येते. कुठे कुठे आलास? कुठे लागली इथली? आमचे काव येते, कसले भारी आवाज काढतात. तुला दिसते का? ठीक आहे. 47% बॅटरी. अकरा 56 ना? कसं आहे ना भाई खतरनाक प्रिंट आहे कागद. चला काय नाही. 12 इंची पिझ्झा राहील का माझ्या बॅगेत? क्या लगता है? राहिलं तर पाहिजे. जाणार आता लिया आतमध्ये. हां बस ही इथे ठेवायची. डस्टबिन कुठे आहे? डस्टबिन तिकडं आहे पण ठीक आहे. चला काय नाही. राहिला 12 इंची राहिला. पिझ्झा थोडासा टेल तरी झाला ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तो बॉक्सच्या बॉक्स आतमध्ये मॅनेज होतो. अरे पिकअप नाही झालं काय? ठीक आहे झाला पिकअप. आता याला ड्रॉप करतो. सगळेजण मला विचारतात की कॅमेरा चालू आहे का. मी बोललो की नाही बाबा, तुमची प्रायव्हसी इम्पॉर्टंट आहे. मग ते बोलले ठीक आहे. एक तर आहे तिकडे, म्हणजे या बिल्डिंगच्या पाठीमागे एक रेस्टॉरंट आहे, केक शॉप, म्हणजे केक काइंड ऑफ केक्स असं काहीतरी बनतं तिथे. बऱ्यापैकी खूप सारे आयटम्स बनतात. ते बोलतात बिंदास चालू करायचं बोलतं कॅमेरा. अच्छा खावत ए ठीक आहे, पण तरी पण यार थोडं चुकीचं आहे. कसं आहे की नाही असं कोणाचं पण काही रेकॉर्ड करू शकतो. रोड वगैरे ठीक आहे, पण रेस्टॉरंटचे किचन्स वगैरे रेकॉर्ड करणं चुकीचं आहे. देवा किती ट्रॅफिक आहे. आणि ही का ट्रॅफिक हालायचे नाव नाही घेते इथून. भाई आरामात टायर घुसला असता आतमध्ये. मग माझे लागले माझे लागले नाही, माझे झालं असता मोई 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 मोई. अरे बाळानो, पुढच्या गाड्या गेल्याशिवाय तुम्ही नाही जाऊ शकत, तरी पण पॅ करताय. येस रेडी आहे. Zero 283 दे दो. आईच्या गावात 12च्या भावात किती ट्रॅफिक आहे रे. हो
कुठे शॉर्टकट रस्ता पण नाही आहे, ट्रॅफिकमधूनच जायला लागेल, ऑप्शन नाही. आता मी आहे ना लो लाईट स्टेबिलायझेशन ऑन केलं आहे. हे नवीन अपडेट आले आहे ना कॅमेऱ्याला, तर त्याचं बघूया ह्याचा काय इम्पॅक्ट पडतो. एवढं तो एडिट करताना समजूनच जाईल. बाय द वे आपली ऑर्डर रिच. सेल्फी मागतो आहे, अशी सेल्फी 1632 1632. रेडी आहे का नाही ते पण नाही समजत. ते तुमची पर्सनल ऑर्डर आहे का ही? अच्छा अच्छा. तिथं बघून सांगू शकता किती टाईम लागेल? 1632 ना? हां ठीक आहे, हात दाखवतो तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. तीच आहे का? घेऊन कुठे जायचं आहे? हां 1632. ही ऑनलाईन पेड आहे का? एक मिनट हां इथे चेक. काय बोलला दादा? 2405. हां ऑनलाईन पेड आहे. मॅजिक पिक्चर जरा आवाज मारला इथे. अच्छा खारघर सेक्टर 5 आयचं आहे ऑर्डर आहे. बाबा हे ट्रॅफिक बघितल्यावरती फुल टेन्शन येतो मला. ठीक आहे ना, आपण मोबाईलची स्क्रीन ऑफ करून जाऊया. सिम्पल. कुठे आहे? नेव्हिगेशन बघू पहिले कुठे आहे, आणि त्याच्या नियरेस्ट क्लोज गेल्यावरती आहे ना स्क्रीन चालू करायची. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. तर मला आहे ना ठीक आहे चला. गुरुद्वारा रोडच्या इथे तर माहिती आहे, त्याच्या पुढे हे करायचे आहे. ठीक आहे. चार्जिंग कमी असल्यावरती काय काय करायला लागतं. मोबाईल इथेच ठेवतो. सेक्टर 33 आहे हा, आणि सेक्टर 6ला ऑर्डर घेऊन जायची आहे. मस्त अशा ऑर्डर लागल्या पाहिजे. पण आपला मोबाईल काय बघू. मोबाईल 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 4.2 किलोमीटरची ऑर्डर आहे. चला जातो फटाफट आणि डिलिव्हर मारतो. ही वाली जी मित्रांनो ऑर्डर लागली आहे ना, याला मी मुद्दामून डिले केलं आहे, जेणेकरून मला थोडे कमी ऑर्डर्स लागतील. कारण मोबाईलची चार्जिंग आहे ना ती आता आली आहे 21%. मालवणी व्हेज. ओके. तर मित्रांनो इथे ऑर्डर डिलिव्हर करायची होती. हे बघा झाडाच्या खालीच गाडी लावली आहे. तर आता जो टायमिंग आहे तो आहे क्रुशल टाईम. 5% चार्जिंग खाली आल्यावरती माझ्या मोबाईलवरती येणार नोटिफिकेशन मोठा. आणि एक ऑर्डर लागली आहे खारघर सेक्टर 35ची, जिथे घेऊन जायचं आहे बर्गर किंग. आता मला लिटिल वर्ल्ड मॉलच्या इथे जायचं आहे, तिथून बर्गर किंगची ऑर्डर पिक करायची आहे, आणि ती ऑर्डर मला खारघर सेक्टर 35मध्ये डिलिव्हर करायची आहे. मित्रांनो मी आलो आहे बर्गर किंगच्या मोठा इथे उतरताना थोडंसं धडपडलो मी, माती लागली शूजची सीटला.
चला बघूया ऑर्डर रेडी आहे का नाही ते. हो 19% चार्जिंग. ए ऑर्डर COD आहे. रिच ऑर्डर इज रेडी 9306. कस्टमर डिटेल्स. ठीक आहे. ही मला बिल्डिंग माहिती आहे बाय द वे, सो टेन्शन नाही. नाइन 9306 तोडू काच. हॅलो 5566. हॅलो ओए तो पाण्यात जरासा फेकू का खाली. हा फेकू. हॅलो अरे यार मी वायझर तरीच बोललो. बाबा ऑर्डर दे ना. 9306 5566. 06 5566. हां 5566. ये ऑर्डर दो ना भाई. 06. या ऑर्डरनंतर मी आणि माझे मित्र गेलो मग हॉटडॉग खायला. सांगेलच माझा मित्र, थांबा तुम्हाला. चालू आहे राहुल सोबत हॉटडॉग खायला. अजून कॅमेरा ना पकडता आपल्याला, कारण की आपण कधी व्लॉग वगैरे बनवले नाहीत ना त्याच्यामुळे. वेज है क्या वाला है?